अनेक भाषांवर प्रभुत्व, फर्राटेदार हिंदी. 29व्या वर्षीच मंत्री. विजयच्या मंत्रिमंडळातली एकमेव महिला मंत्री. का ठरतेय खास, जाणून घेऊयात सविस्तर. दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय यांनी राजकारणात एंट्री घेतल्यापासून ते चर्चेत आहेत. निवडणुकांमध्ये TVK सगळ्यात मोठा पक्ष ठरला, पण तरी त्यांना पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. पण अथक प्रयत्नानंतर अखेर 10 मेला थलपती विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विजय यांच्या या ऐतिहासिक मंत्रिमंडळात सर्वात लक्षवेधी नाव ठरलं ते 29 वर्षांच्या S. कीर्तना यांचं. त्या फक्त विजय यांच्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री नाहीयेत, तर सिवाकासी मतदारसंघातून निवडून आलेल्या त्या पहिला महिला आमदार आहेत. जवळपास 7 दशकांपासून या मतदारसंघात फक्त पुरुष उमेदवारांनीच विजय मिळवला होता. कीर्तना यांनी यावेळी 11,697 मतांच्या फरकानं हा विजय मिळवला. त्यांचं हे यश खऱ्या अर्थानं नव्या पिढीचं आणि महिलांच्या राजकारणातील वाढत्या सहभागाचं प्रतीक आहे. तमिळनाडूमध्ये हिंदी भाषेवरून अनेकदा राजकीय संवेदनशीलता दिसून येते. अशा परिस्थितीत S. कीर्तना यांचं अस्खलित हिंदी बोलणं हे राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरलाय. त्यांनी म्हटलंय की आपल्या पक्षाचा आणि नेत्याचा संदेश फक्त तमिळनाडू पुरता मर्यादित न ठेवता तो देशभरात पोहोचवण्यासाठी हिंदी भाषा उपयुक्त आहे. त्यांची ही भूमिका तमिळनाडूच्या राजकारणात भाषिक सीमा ओलांडून राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याचा TVKचा प्रयत्न दर्शवतं. कीर्तना यांनी मदुराई कामराज विद्यापीठातून गणितात पदवी घेतली आणि पॉंडिचेरी केंद्रीय विद्यापीठातून सांख्यिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी राजकीय सल्लागार म्हणून काम केलंय आणि M.K. स्टॅलिन यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांसोबतही काम केलं. सिवाकासी, ज्याला भारताची फटाका राजधानी म्हणून ओळखलं जातं, त्या मतदारसंघातून निवडून आल्यानंतर कीर्तना यांनी आपल्या प्रचार मोहिमेत कामगारांची सुरक्षितता, आरोग्य सेवा आणि कल्याणावर विशेष भर दिला होता. त्यांनी सिवाकासीमध्ये फक्त एक अग्निशमन केंद्र असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती, जी एका औद्योगिक क्षेत्रासाठी पुरेशी नाही. S. कीर्तना यांचा विजय आणि मंत्रिमंडळातील त्यांचा समावेश हा फक्त त्यांच्या वैयक्तिक यशाचं द्योतक नाही, तर तमिळनाडूच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरू झाल्याचे संकेत आहेत. तरुण नेतृत्व, महिलांचा सहभाग आणि भाषिक विविधतेला महत्त्व देण्याची त्यांची भूमिका ही थलपती विजय यांच्या TVK सरकारला एक नवा चेहरा देईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे S. कीर्तना यांच्या या राजकीय प्रवासावर आणि हिंदी भाषेच्या भूमिकेवर तुमचं मत काय? थलपती विजय यांच्या मंत्रिमंडळातील हे तरुण आणि नवीन चेहरे तमिळनाडूमध्ये खरंच मोठा बदल घडवून आणतील का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.